करते। नमस्कार सर्वांना, मी अमृता आपल्या पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आलेल्या आजच्या व्लॉगमध्ये म्हणजे मोठ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम करते। तर आज माझ्या पिल्लूचा बड्डे आहे, म्हणजे माझ्या आरूचा बड्डे आज। तर म्हटलं बड्डे आहे तर एखादा व्लॉग तर टाकायलाच पाहिजे, कारण कसं होतं ना, आठवणी राहतात म्हणून। मग त्यांचे दुसरा माझा पहिला चॅनल होता ना, तेव्हा तर माझी मुलं खूप छोटी छोटी होते, तेव्हाचे व्लॉग मी टाकलेले होते। नंतर तो गॅप पडल्यामुळे नंतर तो चॅनल मी बंद केला आणि मग दुसरा चालू केला हा। तर तेव्हा मला अजून पण मुलांच्या आठवणी येतात ना, म्हणजे लहानपणीचं काही बघावंसं वाटलं किंवा आपले पहिलेचे दिवस कसे होते ते बघावंसं वाटलं की त्या चॅनलवर जाऊन आम्ही अजून पण बघतो। तर त्याच कारणामुळे म्हटलं चला आज पण व्लॉग बनवावा, कारण आज पण खूप काही शेअर करायचे, म्हणजे खूप म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा असणार आहे हा बड्डे। तर आरू शाळेत गेलेली, आता येईनच ती शाळेत। तर स्पेशल काय असणार आहे, तर खूप मोठं सेलिब्रेशन काय होणार आहे किंवा मोठं काहीतरी गिफ्ट आणले ते असं काही नाही आहे स्पेशल असं। हां, गिफ्ट मोठं नक्कीच आणलेलं आहे यावेळेस, पण काय स्पेशल आहे, वेगळं काय आहे आजच्या बड्डेच्या व्लॉगमध्ये ते मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे। आणि आज मला खरं खरं असं वाटते, असं फील होते की आपण सगळ्यात श्रीमंत आई वडील असल्याचं म्हणजे फील व्हायला लागले आता। कारण बघा, आपली मुलं श्रीमंत होण्यापेक्षा, त्यांना श्रीमंत करण्यापेक्षा त्यांना समजदार करणं खूप गरजेचं आहे। आणि ज्यांची मुलं खरंच खूप समजदार असतात ते आई वडील सगळ्यात जास्त श्रीमंत असतात। आणि म्हणजे खरंच मुलं समजदार असतात तरच आपली श्रीमंती तीच आपली श्रीमंती असते। कारण आजकाल बघितलं तर मुलं किती बिघडलेत, म्हणजे किती हट्ट, किती कसे बाबा। आणि अशा वातावरणात आपली मुलं एवढी समजदार आहेत हे बघून खरं मनाला पण समाधान वाटतं आणि चांगलं वाटतं की नाही, आपण काहीतरी चांगलं करतोय, आपलं दुर्लक्ष नाही आहे मुलांकडे। तर काय ते किस्सा मी पुढं तुम्हाला सांगते, त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा। आणि हाच हिचा समजदारपणा बघून आम्ही एक खूप छान आणि स्पेशल असं गिफ्ट पण आणले तिच्यासाठी, खूप मोठं आणलेलं आहे, जे की आम्हाला पण एवढ्या वयात नव्हतं भेटलं, ते आम्ही तिच्यासाठी घेतले। तिने कधीच मागितलेलं नाही ते, आणि तिला त्यात काही शुभाशुभ पण नाही की माझ्यासाठी हे आणलेन ते आणलेन मला पाहिजेच द्या म्हणून, असं अजिबात नाही आहे। आणि खरं तर तिचा हा समजदारपणा बघूनच आम्हाला वाटलं तिच्यासाठी काहीतरी करूया, आपण करायला पाहिजे, म्हणूनच केले। तर ते पुढं व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते, त्याच्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर आरू आता स्कूलमध्ये जाऊन आली घरी, आणि तिचा हा ड्रेस आहे ना बड्डेचा, तर तो बड्डेचा नाही आहे, तो दिवाळीतला ड्रेस आहे। तिला म्हटलं होतं तुला बड्डेसाठी कसा ड्रेस घ्यायचा, तिने स्वतःवरून विरोध केला की नको, मला माझी हाईट खूप वेगाने वाढते मम्मा, यूज होत नाहीत, नंतर एवढे चांगले चांगले कपडे द्यावा लागतात लोकांना, त्याच्यापेक्षा नको घेऊया, मी तोच ड्रेस घालते। आणि बाकी पण खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करते। तर तिला ना आता मुली मोठ्या होतात तसं काय काय घालायला वगैरे आवडतं, आणि साहजिकच आहे। त्या दिवशी तिने हे ब्रासलेट आणि हे गळ्यात घालायला चेन घेतली होती, त्याच हिशोबाने आज तिच्यासाठी गिफ्ट सुद्धा आम्ही घेतलेले, आणि तिला आवडायला लागले आता असं सगळं, म्हणून मग आज ती हे घालून गेलेली होती। हे सगळं नकलीच आहे म्हणा, सोन्याचं नाहीये। आली आरू, बघू तिला आता बर्थडे गिफ्ट देते आणि तुम्हाला पण दाखवते आणि तिला पण देते, तिच्या रिॲक्शन काय आहेत, आवडले नाही, काय म्हणणे ते बघूयात आपण। तर तिच्यासाठी आम्ही चेन घेतली आहे सोन्याची तिला घालायला, म्हणजे तिला चेन आहे सोन्याची, तिच्या बारशाला तिच्या पप्पांनी आणि आजीनी चेन आणली होती तिला, पण मग ती मला थोडीशी एवढी आवडत नव्हती। आता कशी अशी शॉर्ट चेनच छान वाटते, म्हणून मग मी म्हटलं चला घेऊया तिच्यासाठी चेन, आणि बड्डे पण आला होता म्हणून घेतली। ह्या पोराला पण घेतलेली, पण त्याची त्याला दाखवलीच नाही, म्हटलं नको दाखवूया। आणि तिला म्हटलं आजच्या दिवस बड्डेच्या दिवशी घालूया, नंतर मग आम्ही याला लॉकरमध्येच ठेवून देणार आहे, सगळं लॉकरमध्ये ठेवतो, घरात काहीच ठेवत नाही बँकमध्ये, म्हणून मग ती घरी ठेवली होती आजपर्यंत। आता आजच्या दिवस हिला घालून देते आणि परत आम्ही उद्या यांना हिला ठेवून देणार आहोत बँकमध्ये। तर खुश झाली ती, आवडली तिला। आणि तिच्या आतूचं पण काहीतरी खूप स्पेशल असं गिफ्ट आहे, त्यांनी सांगितलं नाही काय आणलंय नक्की, पण खूप स्पेशल आहे असं वाटते। आणि आम्ही पण फोर्स केलं नाही आम्हाला दाखवा किंवा सांगा, म्हटलं असू द्या, त्यांना सरप्राईज द्यायचंय तर त्या देतील। आता त्यांचं गिफ्ट काय आहे ते आपल्याला संध्याकाळी कळणार आहे। मला तर असं वाटते त्यांनी पण सोन्याचंच काहीतरी घेतलंय की काय, आणि याला मात्र आज काय म्हणणार आहे काय नाही, बिचारायला आजपर्यंत काहीच एवढं छान आणि महागडं असं गिफ्ट दिलेलं नाहीये। पण या मुलांना, माझ्या दोघांना असं काही नसतं की त्यांना पाहिजेच आहे, तसं काही नाहीये, म्हणजे बिचाऱ्यांचं काय सुद्धा अपेक्षा नसतात, पण आम्हालाच खूप हौस वाटते म्हणून मग। आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतच असते आपल्या मुलांसाठी, ज्यांना जेवढं शक्य होतं तेवढं ते करतच असतात। आणि साडी नेसायला काढली, पण आरूनी मला साडी घालू दिली नाही, म्हणून आता हा वाला कॉर्डसेट घालणार आहे, माझ्याच कलेक्शन मधला आहे हा पण। आणि आता माझं कलेक्शन बंद झाले म्हणून मग सगळे ड्रेस मीच घालून घेते। तुझा बर्थडे तूच करते का सगळं, तूच कर हा बेटा, निकाल दे।
अरे शिव, व्हाईट कलरच्या पॅन्टवर थोडा डार्क कलरचा टी शर्ट घाल की. असं नसतं ना, दूसरा घाल. और मरून वाला नहीं अच्छा नहीं लगता. फिर पैंट नहीं तो जीन्स पहन. फिर काढून टाकी. असं सेम सेम नसतं, सेम सेम नसतं. नको ना सेम सेम. तिच्या आजोबा पण गावावरून येणार आहेत 2-4 दिवसांनी. सांगितलं होतं की 2-4 दिवस थोडं लवकर या, म्हणजे बड्डेला याल इकडे, पण शेतातली काही कामं चालू असल्यामुळे त्यांना काही जमलं नाही यायला, म्हणून मग म्हटलं असो आता. आणि आम्ही नेहमी बड्डे असाच घरातल्या घरात करतो, फार काही मोठं करत नाही. आणि म्हणजे मलाच ते आवडत नाही एवढे पैसे विनाकारण खर्च करणं वगैरे. आणि माझ्या मुलांना पण तेवढं काही नसतं की खूप मोठं सेलिब्रेशन वगैरे. विनाकारण फालतूमध्ये वेळ पण जातो आणि पैसे पण खराब होऊन जातात, त्याच्यामुळे आम्ही असंच करतो. आणि आता बघा हे गिफ्ट आतूचं. बेचारा वल्लू को कुछ नहीं मिलता. हाथों का गिफ्ट. आरू कितने काम की हो गई तेरे. चेन भी हो गई आरवी. तू तर लईच मज्जा आहे बाई तुझी तर. गिरायकार गोटा. आओ, कोणती गाडी घेऊन जायचे. कसली चावी. बाईक, 2 व्हीलर. 5 माणसांनी कोणत्या 2 व्हीलरवर बसायचं. 2 टू व्हीलर. 2 2 व्हीलरवर. चला मग. आता आम्ही घरापासून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन पोहोचतोय सगळेजण मिळून. आणि पिझ्झा सगळंच कॅन्सल केलं आणि साधं सिंपल जेवण घेतलं आम्ही. चला मग, बड्डे कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.